आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.4 बघायचं. कोणाचा? क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. आपण लास्ट प्रॅक्टिस सेटमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं? स्क्वेअरिंग मेथडने. आता ह्या 2.4 मध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे, बट कशाने करायचं आहे? बाय फॉर्म्युला मेथड. काय करायचं आहे? बाय फॉर्म्युला मेथड. मग आता फॉर्म्युलेने आपल्याला काय करायचे असतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय काढायचे? आपल्याला रूट्स काढायचे. आणि कोणत्या मेथडने काढायचे? आता फॉर्म्युला. तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल देतील. काय? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. कोणता? फॉर्म्युला मेथड. लिहू ना की लक्ष द्या 5 मिनिटं. मग तो नेमका फॉर्म्युला कोणता आहे? तर तो फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस अंडर रूट बी स्क्वेअर माइनस 4ac अपॉन 2a. हा तो फॉर्म्युला आहे. जर आपल्याला कधीही क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायला लावलं तो कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा एक 10-12 वेळेस घरी लिहायचा आहे आणि तुम्हाला हा पाठ झाल्यावर त्याचे तुम्हाला एक्झाम्पल इझिली सॉल्व होतील. पटकन वाचा बरं, पटकन सरळ जोरात. आता तू उभी राह जोरात आणि जोरात ओरडायचं. ही सरळ उभी राहिलो का? हा ना, लवकर उभी राहा ना, टाइमपास नको ना. प्रॅक्टिस सेट संपवायचा आहे. लवकर आवर, बोल लवकर. अरे उभी राहा आणि हे लवकर बोल. जोरात. मयूर आवाज येतोय का तुला? तुला येणार नाही मला माहिती. हां जोरात बोल. फॉर्म्युला असं नेहमी ना सुरात म्हणायचा. तो पाठ होतो असं x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस. अरे हे काय आहे? प्रेमानं म्हणायचा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. असं प्रेमात बोलायचं. हे काय एक्स त्याचे असं करते का? अरे प्रेमात बोला ना थोडा फॉर्म्युला. एवढा जीव काढून म्हणजे काय? आता हाणायला आली पाहिजे फॉर्म्युला. तुम्ही असं प्रेमात मस्त. मग हा फॉर्म्युला कळाला सर्वांना? ह्या फॉर्म्युला पुढचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. लक्षात येईल का? बरं, हा फॉर्म्युला कशावर आहे? आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं? स्टँडर्ड फॉर्म ax स्क्वेअर प्लस हा बी कुठला आहे रे? या इथला आहे. हा बी कुठला आहे? इथला. हा 4 कुठला आहे? तिथलाच. हा ए कुठला आहे? इथला. सी कुठे आहे? इथला. हा 2 तिथलाच. ए हा इथला. संपलं. कळलं? नक्की? ह्या फॉर्म्युल्याच्या वर हे लिहून घ्या क्वाड्रॅटिक इक्वेशन लवकर फास्ट. ह्या फॉर्म्युल्याच्या वर किंवा खाली कुठे लिहा, काय प्रॉब्लेम नाही. ए कुठून आला, बी कुठून आला, सी कुठून आला, हे कळालं पाहिजे ना तुम्हाला. घ्या. झालं लिहून? करू का रफ? चला लक्ष द्या इकडं. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.4 बघायचं आहे. प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये 2च क्वेश्चन आहे फक्त, पटकन होऊन जाईल. पहिला क्वेश्चन काय तुमच्या समोर आहे बघा, वाचतो. पेन खाली ठेव. कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू ऑफ ABC. म्हणजे आपल्याला काही एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची कंपॅरिझन आपल्याला स्टँडर्ड फॉर्मसोबत करायची आणि त्याच्यावरून काय करायचं आहे? ABC ची व्हॅल्यू काढायची. हे ऑलरेडी आपण मागं पण एकदा शिकलेलं आहे. इथं फक्त तुम्हाला एक जस्ट रिवाईज म्हणून त्यांनी पुन्हा इथे एक एक्झाम्पल दिलं आहे. मग आता फर्स्ट क्वेश्चनचा फर्स्ट सब क्वेश्चन कोणता आहे बरं? ax स्क्वेअर मायनस 7
मग याची कंपॅरिझन करायची, कोणासोबत करायची? कंपेरिंग विथ कोणासोबत? ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आणि वी गेट काय मिळेल मग आपल्याला? वी गेट. मग एची व्हॅल्यू किती असणार आहे रे? एक सोबत कोण आहे? म्हणजे एची व्हॅल्यू किती असणार आहे? 1. झाले आपल्या पहिल्या दुसऱ्या प्रॅक्टिस सेटला. बीची व्हॅल्यू काढायची, बीची व्हॅल्यू मायनस आणि सीची व्हॅल्यू किती आहे? झाला पहिला क्वेश्चन आपला. बरं, आता सेकंड क्वेश्चन सांगा काय बरं सेकंडवाला? 2m स्क्वेअर 5 बरोबर ना? सर्वात पहिले याला कशात करायचं कन्वर्ट? स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मग काय होईल बरं? 2m स्क्वेअर मायनस झाला का स्टँडर्ड फॉर्म? आता याची काय करायची आपल्याला? कंपेरिंग विथ कोणासोबत? एक्स घ्यायचा आहे का तिथं आपल्याला? कोण घ्यायचं? am स्क्वेअर प्लस bm प्लस आणि देअरफॉर वी गेट काय? वी गेट. मग आता एची एम स्क्वेअर म्हणजे एची व्हॅल्यू किती असणार आहे? ए इज इक्वल टू काय? 2. बीची व्हॅल्यू किती असणार आहे? अँड सीची व्हॅल्यू किती असणार आहे? कळालं काय? हे दोन लिहून घ्या. थर्ड एक्झाम्पल होमवर्क आहे, मग सेकंड करतो. घ्या लिहून पटकन. तेवढं बस कंपॅरिझन करायची ना क्वेश्चन. चला आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.4चा सेकंड क्वेश्चन बघायचा. क्वेश्चन नंबर 2. लक्ष द्या इकडे. पेन खाली ठेवा, एक लक्ष द्या. सॉल्व युजिंग फॉर्म्युला किंवा तुम्हाला पेपरमध्ये काय असेल? सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला म्हटलं आपल्या डोळ्यापुढे तेच आलं पाहिजे काय? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. लक्षात येईल का? मग तिने आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मग आता सेकंड एक्झाम्पलचं फर्स्ट सब क्वेश्चन काय दिलं आहे बरं आपल्याला? एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याचे रूट्स काढायचे आपल्याला, बट कोणत्या मेथडने काढायचे आपल्याला? फॉर्म्युला मेथडने. मग आता काय होईल बघायला. लेट गिवन काय दिलं आहे बरं? एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0 विथ कंपेरिंग इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कारण की त्या फॉर्म्युला व्हॅल्यू टाकण्यासाठी आपल्याला कोण पाहिजे रे? ABC पाहिजे ना. त्यात ए, त्याच्यात बी आणि त्याच्यात सी. बाकी काय आहे का? नाही. म्हणजे आपल्याला ABC कळाले पाहिजे. ए बाई लिहू नका, लक्ष दे फक्त. हे कळालं का? काय केलं आपण? आता ह्या इक्वेशनची कंपॅरिझन कोणासोबत करायची? स्टँडर्ड फॉर्मसोबत. मग मला सांगा ह्या एची व्हॅल्यू फक्त गुगे सांग रे पटकन मागचा. ए इज इक्वल टू किती राहणार आहे? 1. मग जर कोणी बोललं तर ऐकावं लागेल काहीतरी माझ्याकडून. बीची व्हॅल्यू कोण काय राहील? कोणाचा द्या? त्याचंच आहे, बाकी नाही कोणाचं. जर मध्ये कोणी घुसला तर मी ना. हां, बी इज इक्वल टू किती राहील बाबड्या? 6. आणि सी इज इक्वल टू कोण राहील रे? 5. बस खाली आता निवांत. ए बी सीची व्हॅल्यू आली का आपल्याला? मग ए बी सीची जर व्हॅल्यू आली तर काय करून घ्यायचं? आता डायरेक्ट फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकली तरी चालेल, किंवा एक स्टेप करा जिने तुम्हाला थोडं कॅल्क्युलेशन छोटं होईल. काय? सर्वात पहिलं काय काढून घ्या? अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. कारण की आपला फॉर्म्युला माहिती आहे ना रे. काय फॉर्म्युला आहे? एक्स इज इक्वल टू काय असतो बरं? मायनस बी प्लस मायनस अंडर रूट. मग आपण काय करूया? पहिले अंडर रूटवाला पहिले सॉल्व करून घेऊ. काय करून घेऊ? अंडर रूटवाली टर्म. मग अंडर रूटवाली टर्म किंवा अंडर रूट नाही घेतलं किंवा अंडर रूटवाली टर्मचं काय करून घेऊ? पहिले आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. मग इज इक्वल टू आणि ती नंतर डायरेक्ट त्याच्यात व्हॅल्यू टाकून देऊ आपण. डायरेक्ट टाकली तरी चालते, काही फरक पडत नाही आहे.
पण आपण पहिले सिम्पल थोडं काय होईल सुटसुटीत एक्झाम्पल म्हणून. मग √b² - 4ac व्हॅल्यू काढू. अंडररूट आहे, अंडररूटमध्येच ठेवा. b² म्हणजे कोणाचा स्क्वेअर रे 6चा. बीची व्हॅल्यू काय आहे इथं 6² -4. एची व्हॅल्यू किती रे 1 नसतं म्हणजे कोणतं साईन असते इथं मल्टिप्लिकेशन इंटू सीची किती व्हॅल्यू आहे 5. मग आधी सॉल्व करा फक्त. मग आता अंडररूट 6चा स्क्वेअर किती होणार आहे 36 मायनस 4 1 जा आणि 4 5 जा 20 बरोबर का इज इक्वल इन अंडररूट 36 - 20 16 आणि 16चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 4 कारण की स्क्वेअर रूटमध्ये आहे ना म्हणजे याची टोटल व्हॅल्यू किती आली रे आपली 4 आली. आता इकडे जाऊ आपण. आता आपल्याला काय काढायचे चले रूट्स काढायचे आहेत. काय काढायचे रूट्स. मग पुढे लिहा देन. आता आपला फॉर्म्युला काय बरं काय फॉर्म्युला आपला आता x = -b + -√b² - 4ac/2a and therefore x = मायनस बीची व्हॅल्यू काय इथं 6 टाकून घ्या आता सर्व 6 प्लस मायनस √b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली आहे 4 दिली 4 टाकून आपण अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे 1. therefore x = -6 एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा काय घ्यायचं मायनस. बरं एक काम करू आपण प्लस -4 अपॉन 2 2 1 जा एकदा प्लसवाला घ्यायचं आणि एकदा काय करायचा मायनसवाला सेम. therefore x = -6 + 4 अपॉन किती होणार आहे 2 आणि दुसरं काय घ्यायचं आपल्याला x = काय -6 - 4/2 एकदा प्लस घेतला एकदा काय घेतला मायनस. कॅल्क्युलेशन करू x = -6 + 4 किती होणार आहे -2 अपॉन किती इथं 2 इकडं -6 - 4 किती होणार मायनस अपॉन 2 डिवाइड होतं का रे इथं बाबडे नो होतं 2 1 जा 2 2 1 जा 2 2 1 जा 2 2 5 जा म्हणजे इकडं काय राहिलं रे आपलं x = -1 आणि इकडं काय राहिलं x = -5 आणि therefore आपलं काय वाक्य लिहायचं therefore x = -1 and -5 आर रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. झालं सर कळलं का नक्की कळेल घ्या व्यवस्थित. एक्झाम्पल आपण फर्स्ट बघितलं सेकंड होमवर्क करशाल नक्की एकदम. मग थर्ड सांगू थर्ड एक्झाम्पल कोणतं आहे थर्ड एक्झाम्पल कोणतं आहे मग आता 3m² = 0. हे आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिले त्याचे पण आपल्याला रूट्स काढायचे बट कशाने काढायचे बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. लक्ष द्या आता लिहू नका इकडे लक्ष द्या सरांनी. मग आता क्वेश्चन काय दिला आपल्याला थर्डवाला 3m² + 2m - 7 = 0. लेट कोणतं एक काय दिलं आपल्याला 3m² + 2m - 7 = 0 विथ कम्पेरिंग इक्वेशन काय ax² + bx + c = 0 and then we get a = काय मिळणार आपल्याला 3 b = 2 आणि c = -7. कळलं हे नक्की. नेक्स्ट आता काय असतं आपल्याला काय कशी व्हॅल्यू काढायची असते √b² - 4ac ची पहिली व्हॅल्यू काढून घ्या. मग आता इथं काय बघा √ b म्हणजे काय बरं इथं b म्हणजे काय 2 2चा काय इथं बरं स्क्वेअर 2² -4 इंटू a 3 अँड c काय बरं -7. फक्त व्हॅल्यू आपण काय केल्या सबस्टिट्यूट केलेल्या आहे. मग इज इक्वल आता काय मिळेल बरं आपल्याला इज इक्वल इन √ 2चा स्क्वेअर किती होणार इथं 4 मायनस बघा इथं मायनस आहे सर्व इंटू इथं पण मायनस आहे मायनस इंटू मायनस काय होणार इथं प्लस मायनस इंटू मायनस काय होईल प्लस कारण की तशी सर मल्टिप्लायमध्येच आहे ना म्हणजे मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस. मग आता बघा 4 3 जा किती होणार आहे 12 आणि 12 7 जा किती होणार आहे
84 बरोबर का नाही हे का ना इथं काय होणार आहे 4 3 12 12 7 किती होणार आहे 84 84 प्लस 4 किती होणार आहे बरं 88 किती होणार आहे 88 किती होणार आहे 88 हा कसला परफेक्ट स्क्वेअर तर नाही आहे मग काय करायचं याचा काय होईल का 88ला 2ने केलं 4ने केलं तर होईल ना याचे जर फॅक्टर्स पाडले तर 4 इंटू किती होणार आहे बरं 22चे काय फॅक्टर पडेल 11 इंटू 2 पडेल याच्यापेक्षा काय जास्त पडेल का नाही एक लक्ष द्या मग 88चंच मिनिंग काय होऊ शकतो 88 इज इक्वल टू काय होऊ शकतो बरं 4 इंटू 22 4 जा किती होणार आहे 88 हा 2 कोणाचा स्क्वेअर आहे सॉरी 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2चा मग हा बाहेर आला 2 होईल ना म्हणजेच काय होईल 2√22 म्हणजे 88च्या ऐवजी मी काय लिहिलं 2√22 हे लिहिलं तर काही चुकणार नाही आहे पण बहुतेक पेपर चेक करणारा जर त्याला हेच अपेक्षित असेल तर तुमचा एखादा मार्क जाऊ शकतो त्यामुळे याचे फॅक्टर्स पाडून घ्यायचे 88चे फॅक्टर्स कसे पडले 2 इंटू 44 4 बाहेर काढलं काय होणार आहे 2 22चे काही फॅक्टर्स पाडणार नाही आहे म्हणजेच 2√22 हे कोणाचं आन्सर आलं √b² - 4ac आता हेच आपल्या फॉर्म्युल्यात टाकायचं आहे देअरफॉर x इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू किती रे 2 प्लस मायनस √b² - 4ac काय ती व्हॅल्यू आली 2√22 अपॉन किती 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय आहे 3 देअरफॉर x इज इक्वल टू -2 प्लस मायनस बघा एक गोष्ट आपल्या लक्षात येईल इथं पण 2 येईन इथं पण काय रे 2 आहे ना 2 कॉमन काढू शकतो आपण काय काढू शकतो 2 कॉमन मग 2 जर कॉमन काढला तर काय राहील मध्ये बरं -1 कारण की 2 2 जा 1 मायनसला मायनस असत प्लस मायनस 2 पण कॉमन काढला हा बरोबर ना म्हणजेच काय शिल्लक राहील √22 अपॉन किती इथं 2 इंटू 3 लक्षात आलं का मी काय केलं आहे नक्की बघा ना याच्यातून 2 कॉमन काढला मध्ये फक्त राहिला 1 याच्यातूनही 2 कॉमन काढला मध्ये राहिला फक्त √22 लक्षात येईल आणि अपॉन काय 2 इंटू 3 इथं कोण कट होणार आहे 2 1 जा 2 2 1 जा 2 कट होऊन जाईल ना म्हणजे देअरफॉर काय राहील आपल्याकडं x इज इक्वल टू -1 प्लस मायनस √22 बाय किती राहणार इथं 3 मग एकदा प्लसवाले लिहा आणि एकदा काय लिहा मायनसवाले लिहून टाका मग काय होईल देअरफॉर x इज इक्वल टू -1 प्लस √22 बाय किती होणार आहे 3 अँड सेकंड काय होऊ शकते x इज इक्वल टू -1 आता काय घ्यायचं आपल्याला हा -1 तसाच आहे पण इथं प्लसवाली घेतली आता कोण राहिली मायनसवाली -√22 बाय किती होणार आहे 3 याच्यापेक्षा आपण जास्त कॅल्क्युलेशन करूच शकत नाही म्हणून खाली काय आन्सर येणार आहे देअरफॉर x इज इक्वल टू -1 प्लस √22 बाय 3 अँड -1 मायनस √22 बाय 3 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे खाली वाक्य लिहिता येईल ना नक्की एकदा कोणतं घ्यायचं आता 5वं काय 5वं एक्झाम्पल 5th एक्झाम्पल काय बरोबर का डॉक्टर एक लक्ष दे बाबड्या मी तर 2ची इंजेक्शन डॉक्टर आहे म्हणून 2ची इंजेक्शन असं एक लक्ष द्या आता आता इथं काय गडबड झाली रे आपली काय झालं डॉक्टर नेमकं कोणामुळे प्रॉब्लेम झाला इथं 3 हा 2 तसा इकडे आपण ओढून आणू त्याला काही प्रॉब्लेम नाही फक्त हा प्रॉब्लेम कोणाचा झाला या 3चा 3 काढून टाकायचा आपल्याला मग काय करावं लागेल मल्टिप्लाय डिवाईडला असेल तर मल्टिप्लाय करायचा आणि वरती असेल तर म्हणजे डिवाईड करायचं अरे वरती असेल तर डिवाईड करायचं बाकी नाही काय लक्ष झालं ना आता हा कुठं आहे खाली मग काय करायचं मल्टिप्लाय आणि वरती असल्यावर डिवाईड दुसरं काहीच नाही करायचं मग आता काय बघायचं पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू याला
बघा वाय स्क्वेअर प्लस 1/3y हा इकडं आपण 0 ठेवतो ना इक्वल टूला, हा 2 इकडं आला काय होईल -2 = 0. आता कोण नको आहे आपल्याला 3 नको आहे ना, खालचं नको म्हणजे काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय. मग काय करायचं मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 3. कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 3. मग आता सर्वला 3ने मल्टिप्लाय करून टाका. काय होईल बरं इथं मग 3y² प्लस 3 × 1/3y. याला कशाने मल्टिप्लाय केलं 3ने, याला पण कशाने केलं 3ने, मायनस याला सुद्धा कशाने करायचं 3ने, इक्वल याला 3ने करायचं. पण काही फरक पडेल का 3 0 = 0. बरोबर काय झालं बरोबर आहे ना. मग आता काय करायचं आपल्याला कोण सारखं इथं 3 1 3 आणि 3 1 3. काय शिल्लक राहिलं आपल्याकडं मग देअरफॉर 3y² प्लस 1 × y मायनस 3 2 6 = काय 0. आलं आपलं क्वाड्रेटिक फॉर्म तयार झालं रेग्युलर. मग आधीची आपल्याला काय करायची कंपॅरिझन, कंपेअरिंग विथ कोणासोबत करायचं आहे कोणतं स्टँडर्ड फॉर्म इथं ay² प्लस by प्लस = काय करा कंपॅरिझन. काय येईल मग एला काय येईल a = 3 b = c = अलग लक्षात नक्की एकदम. मग आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला एची व्हॅल्यू काढायची. हे पुसावं लागेल आता आपल्याला. कोणाची व्हॅल्यू काढणार आहे आता नाव √b² - 4ac ची व्हॅल्यू काढू ना आपण. मग काय होईल बरं याची आता व्हॅल्यू √b म्हणजे कोण आहे इथं 1 1चा स्क्वेअर -4 × a काय आहे इथं 3 आणि c ची व्हॅल्यू किती आहे -6 = इन √. 1चा स्क्वेअर किती होणार आहे 1 मायनस इंटू मायनस किती आहे येणार आहे प्लस 2 4 3 12 आणि 12 6 72 36 72 किती होणार आहे 72. बघा ना 4 3 आणि 12 72 72 मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाणार आहे बरोबर. ओके मग आता 1 + 72 म्हणजे किती येणार आहे बरं √73. 73 हा कोणता नंबर आहे प्राईम. याला काही डिवाइड व्हायला चान्स आहे का कुठं नो काहीच नाही. मग आता आपलं काय घ्यायचं बरं फॉर्म्युला काय फॉर्म्युला x = -b प्लस मायनस √ काय असतो b² - 4ac/2a. आता याच्यात व्हॅल्यू टाका काय बरं व्हॅल्यू x = b ची व्हॅल्यू किती रे b ची व्हॅल्यू 1 प्लस मायनस √ ची व्हॅल्यू किती आली बरं 73 अपॉन 2 × a ची व्हॅल्यू किती रे 3 a ची व्हॅल्यू किती इथं 3 आहे. मग देअरफॉर x = -1 प्लस मायनस √ 73 अपॉन किती होणार आहे 6 73 अपॉन किती होणार आहे 6. मग इथे एकदा प्लस घ्या ना एकदा काय घेऊन टाका मायनसवाला म्हणजे आपले जे रूट्स येणार आहे बाकी काहीच नाही करू शकत आपण याच्यात. मग x = -1 प्लस √ 73 अपॉन किती होणार आहे 6 आणि दुसरं काय असणार आहे x = -1 एकदा प्लस घेतलं एकदा काय घ्यायचं आहे -√ 73/6. मग आपला आन्सर काय राहणार आहे x = -1 प्लस √ 73/6 अँड -1 - √73/6 आर रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. येईल का लक्षात घ्या पण कॅन्सल कोणतं बघितलं 5वं 6वं तुम्ही सॉल्व करणार बोलले ना नक्की का जमेल ना. मग आता थर्ड क्वेश्चन काय तो आपण बघूया मेन थर्ड क्वेश्चन. 2 मिनटं सरांनी पेन खाली ठेवा बाकीचे विचार बाहेर ठेवा म्हणजे घरी जाण्याचे थोड्या वेळासाठी इथंच लक्ष द्या ध्यान झालं.
ठेवले का विचार बाहेर सर्वांनी? बघा थर्ड क्वेश्चन काय तुमच्या समोर क्वेश्चन बघा. विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3 एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0 युझिंग द फॉर्म्युला. म्हणजे फॉर्म्युल्याच्या बेसवरती आपल्याला पुढचं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. आणि कसं करायचं आहे, त्यांनी 4 आपल्याला बॉक्स दिलेले आहेत. त्या बॉक्स आता ते बॉक्स दिले नाही दिले काही फरक नाही पडत, ते लिहायचं सर्वच असतं. आपलं रेग्युलरचं एक्झाम्पल सॉल्व करायचं असतं. मग आता बघा थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला कोणतं इक्वेशन दिलेलं आहे बरं? इक्वेशन काय दिलं आहे? एक्स स्क्वेअर प्लस 2 अंडर रूट 3x हे आपल्याला इक्वेशन दिलं आहे. आणि हे आपल्याला काय करायचं आहे? सॉल्व करायचं. कशाने सॉल्व करायचं आहे? खाली आपल्याला फ्लो चार्ट दिलेला आहे. मग आता फर्स्टमध्ये काय दिलं आहे बरं आपल्याला? कम्पेअरिंग इक्वेशन. पहिला जो चार्ट आहे त्याच्यात काय दिलं आहे? कम्पेअरिंग इक्वेशन. काय दिलं आहे बरं? कम्पेअरिंग इक्वेशन. बरोबर ना? पहिलं चार्ट काय बरं? एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0 and ax square plus bx plus c is equal to 0. Find the value of abc. काय म्हटलंय? Find the value of a b आणि c. मग आपण यांची कंपॅरिझन केलं, abc ची व्हॅल्यू मिळते ना आपल्याला. मग मला सांगितलं a ची व्हॅल्यू किती असणार आहे? 1. व्हेरी गुड. b ची व्हॅल्यू किती असणार आहे? 2 रूट 3. एक सोडायचा, बाकी सर्व व्हॅल्यू बी ची असते. नेक्स्ट c इज इक्वल टू किती राहणार आहे? 3. झाला पहिला बॉक्स आपला कंप्लीट झाला. पहिल्या बॉक्समध्ये फक्त abc ची व्हॅल्यू काढायला लावल्या. झाला पहिला बॉक्स कंप्लीट. नेक्स्ट सेकंड काय करायला लावलं आपल्याला? फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. मग आता आपली व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac. मग आता बी स्क्वेअर, बीची व्हॅल्यू किती बरी? 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर. बीची व्हॅल्यू आहे ना? आलं लक्षात? वो दिल खुश जान द्या. तो दिल खुश को दिल खुश कर रहा था क्या? ऐसा कुछ कर रहा, जाने दो. ऐसा क्यों कर रहा था? ऐसा हाथ वगैरह. अच्छा, वो दोनों कुछ कर रहे थे इसलिए तुम दोनों कुछ कर रहे थे. ये हाँ हन 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 हान लगा रे, हान लगा. आता हानू नको बरं का. ओके, अभी उसका दिल खुश मत करना. अब इधर देखने का, नहीं तो मैं दिल खुश करूँगा तेरा. इधर ए ची व्हॅल्यू, इधर बी ची व्हॅल्यू किती आहे? 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू काय? ए ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे? 3 इज इक्वल टू 2चा स्क्वेअर किती होणार आहे? 4. अंडर रूट 3चा स्क्वेअर किती होणार आहे? 3. कारण की स्क्वेअर आणि रूट जाईल ना. मायनस 4 1 जा आणि 4 3 जा 12. 4 इंटू 3 किती होणार आहे? 12. 12 मायनस 12 किती होणार आहे? 0. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली? 0. सेकंड ब्रॅकेट कंप्लीट झाला आपला. सेकंड बॉक्स 12 वजा 12 0 आले ना. आता थर्ड बॉक्स कंप्लीट करायचा आपल्याला. काय थर्ड बॉक्स? राईट द फॉर्म्युला टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता फॉर्म्युला लिहायचा. काय फॉर्म्युला असतो आपला? एक्स इज इक्वल टू, एक्सला काय ते पुलिओ झाल्यासारखं वाटतं. एक्स इज इक्वल टू काय आहे? मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन काय होणार आहे? 2a. बरोबर. आता व्हॅल्यू टाका. मग एक्स इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू काय आहे? 2 रूट 3 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती काढली आपण? 0. अंडर रूटमध्ये 0 ठेवला. अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे? ए ची व्हॅल्यू 1 आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. एक्स इज इक्वल टू इथं काय येणार आहे? मायनस 2 रूट 3. इथं काय रे? 0 आहे.
प्लस मायनस झिरो काही केलं तर झिरोत काही फरक पडेल का नाही, द्या सोडून. अपॉन 2 1 जा 2. मग याचा अर्थ याची रूट निघणार आहे का नाही, काही याला प्लस मायनसच नाही आहे, म्हणून एवढंच आन्सर आहे. एक्स इज इक्वल टू -2√3/2. हां होईल ना, मग करतो ना. पुढं काही दिलं आहे का, सबस्टिट्यूट व्हॅल्यू ABC. अरे केलं आपण, सबस्टिट्यूट पण केलं, जाऊ द्या मोरदे. तिसऱ्यात हे लिहायचं आणि चौथं इथं दिलं आहे. काय करायला लावलं आहे तुम्हाला, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला लावलं आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट पण केलं आपण. 2 1 जा 2, 2 1 जा 2. देअरफॉर एक्स इज इक्वल काय येणार आहे, -√3. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला लावल्या, सबस्टिट्यूट पण केल्या. येईल का लक्षात. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 2.4 संपला.